गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण 8.2.5 ॲलर्जीज अँड 8.2.6 ॲट टू इम्युनिटी हे दोन कॉन्सेप्ट आज आपण डिस्कस करणार आहोत. त्यातला पहिला आहे ॲलर्जीज. मित्रांनो, ॲलर्जी किंवा ॲलर्जन हा शब्द तुम्ही ह्याच्या आधी ऐकला असेल. बऱ्याच लोकांना कशाची ना कशाची तरी ॲलर्जी असतेच, बरोबर आहे. आता ॲलर्जी म्हणजे काय बघा. एखादी लेडीज ज्यावेळी घरामध्ये लुटून काढत असते ब्रूम घेऊन, बरोबर आहे, आणि ज्यावेळी जे डस्ट पार्टिकल आहेत ते नाकामध्ये जातात आणि एक इरिटेशन तयार होतं आणि स्नीझिंग सुरू होतं. बऱ्याच जणांना विझिंग म्हणजे गरगरायला पण लागतं. ठीक आहे. मग लोकांना कशाची ॲलर्जी असू शकते? तर नंबर 1, एखाद्या मेटलची असू शकते. बऱ्याच जणांना खोटे दागिने चालत नाहीत, बरोबर आहे. बऱ्याच जणांना सोन्याची ॲलर्जी असते. बऱ्याच जणांना चांदीची ॲलर्जी असते. बऱ्याच जणांना कॉपर म्हणजे तांब्याची ॲलर्जी असते. बऱ्याच जणांना डस्ट पार्टिकलची ॲलर्जी असते. बऱ्याच जणांना मातीची ॲलर्जी असते. बऱ्याच जणांना मातीमध्ये गेल्यावरती इरिटेशन तयार होतं, स्किन इचिंग सुरू होतं, स्किन इचिंग किंवा इतर. बऱ्याच जणांना थंडीची ॲलर्जी असते. ठीक आहे. म्हणजे कशाची ॲलर्जी असू शकते ते काय आपण सांगू शकत नाही आहे. ठीक आहे. मग एखाद्या गोष्टीची ज्यावेळी आपल्याला ॲलर्जी असते किंवा बऱ्याच जणांना नवीन कपड्यांची ॲलर्जी असते, कपडे घातल्यावरती अंगावरती रॅशेस उठायला सुरू होते. याचा अर्थ ही जी ॲलर्जी आहे ही एखादी गोष्ट नको आहे किंवा ती गोष्ट तुम्ही घेऊ नका हे सांगणारी आपली जी इम्युनी सिस्टीम आहे. मग आपली इम्युनी सिस्टीम काय करते? तर आपली इम्युनी सिस्टीम IgE, मी काय म्हणतोय बघा, IgE नावाच्या अँटीबॉडीज तयार करते आणि विरोध दाखवते की हे नको आहे, हे करू नका. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवा की आपल्याला त्या ॲलर्जीचा काहीतरी तोटा आहे आणि तो दाखवण्यासाठी आपली इम्युनी सिस्टीम काय करते? IgE नावाच्या अँटीबॉडीज फॉर्म करते आणि त्याला विरोध दाखवते. ह्यालाच आम्ही म्हणतो ॲलर्जीज. बघा, when you have gone to a new place and suddenly you started sneezing, wheezing for a no explained reason, and when you come away your symptoms disappear. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण गेल्यावरती आपल्याला लगेच स्नीझिंग, विझिंग, गरगरणं, शिंका येणं सुरू होतं आणि परत आपण ज्यावेळी आपल्या नॉर्मल प्लेसवरती येतो त्यावेळी ते सगळे सिम्पटम्स काय होतात? ॲटोमॅटिक गायब होतात. याचाच अर्थ आपल्याला काय आहे? ॲलर्जी आहे. सम ऑफ अस आर सेन्सिटिव्ह टू सम पार्टिकल्स इन द एन्व्हायरमेंट. आता आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जे ॲनिमल्स आहेत, म्हणजे मांजर असेल, कॅट म्हणजे डॉग असेल, ठीक आहे, किंवा गाई म्हशी असतील, ह्यांचा जो डॅन्ड्रफ आहे ह्याचीसुद्धा काही लोकांना ॲलर्जी असते. पोलन ग्रेन म्हणजे काही जणांना फुलाचा आवाज घेतल्यावरती शिंका सुरू होतात. याचा अर्थ त्यांना पोलन ग्रेनची, काहींना माईटची आहे, टिक्स. म्हणजे कशाची ॲलर्जी असेल आपण ते सांगू शकत नाही आहे. द अबव मेन्शन्स रिॲक्शन कुड बिकम of allergy to pollen, mites, etc. when are different in different places. प्रत्येक ठिकाणी ह्याचं हे वेगळं आहे. The exaggerated response of the immune system to certain antigen present in the environment is called allergy. आता बघा, एन्व्हायरमेंटमध्ये असणारा एखादा अँटीजन, फॉरेन पार्टिकल, एखादा प्रोटीन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये आल्यावरती आपली इम्युनी सिस्टीम काय होते? सेन्सिटिव्ह होते, त्याला विरोध करते. ती गोष्ट म्हणजे ॲलर्जी. आणि एखादा अँटीजन एखाद्या व्यक्तीलाच तो ॲलर्जन म्हणून कन्सिडर केला जातो. तो प्रत्येकालाच याची ॲलर्जी होईल असं काहीही नाही आहे. अगदी 2 सख्खे भाऊ जरी असले तर एखाद्याला ॲलर्जीचा त्रास असला तर तो दुसऱ्याला असेलच असं नाही आहे, किंवा दोघांनासुद्धा तो असू शकतो अनुवंशिक. द सबस्टन्स to which such an immune response is produced are called allergens. The antibodies produced of these are of IgE type. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की ॲलर्जीच्या रिगार्डिंग असणाऱ्या अँटीबॉडीज आहेत त्या IgE आहेत. The common examples of allergens are mites in dust, pollens, animal dander, etc. The symptoms of allergy reactions include sneezing, watery eyes, मग त्या डोळे असे पाणीदार होतात, नाक व्हायला लागतं, श्वास घ्यायला डिफिकल्टी येते. ॲलर्जी इज ड्यू टू द रिलीज ऑफ केमिकल्स लाईक हिस्टामाइन्स अँड सिरोटोनिन फ्रॉम द मास सेल्स. आपल्या बॉडीमध्ये ज्या काय मास सेल्स आहेत ह्या मास सेल्स सेन्सिटिव्ह होतात आणि त्या सिरोटोनिन आणि हिस्टामाइन
नावाचे केमिकल्स तयार करायला सुरुवात करतात. फॉर डिटरमाइनिंग द कॉज ऑफ ॲलर्जी द पेशंट इज एक्सपोज टू or injected with very small doses of possible allergens. The reaction studied. The use of drugs like antihistamine, adrenaline, steroids quickly reduce the symptoms of allergy. जर लक्षात ठेवा, तुमच्या मास सेल्स हिस्टामाइन किंवा सिरोटोनिन हे जे नावाचे केमिकल तयार करत असतील तर ते कमी करण्यासाठी अँटीहिस्टामिन किंवा बाकीचे काही ड्रग्ज आहेत, जर ते ड्रग्ज आपण ॲड्रेलिन आहे हे जर आपण घेतलं तर त्याची ॲक्टिव्हिटी आपण काय करू शकतो आहे, थांबवू शकतो आहे. Somehow the modern day lifestyle has resulted in lowering of immunity and more sensitivity to allergens. More in children. आता मेट्रो सिटीजमध्ये मुंबई आहे, पुणे आहे, बेंगलोर आहे, हैदराबाद आहे, अशा मेट्रो सिटीजमध्ये एन्व्हायरमेंट पोल्युटेड आहे. त्या एन्व्हायरमेंटमध्ये भरपूर केमिकल्स आहेत, गॅसेस आहेत. त्यामुळे जी लहान मुलं आहेत किंवा जी म्हातारी माणसं आहेत त्यांना ॲलर्जीचा त्रास खूप पाहायला मिळतो आहे किंवा दिसायला मिळतो आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्या अवतीभोवतीचं एन्व्हायरमेंट, वातावरण हे स्वच्छ असणं, नितळ असणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. सो दिस कुड बी बिकॉज ऑफ द प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट प्रोव्हाइडेड अर्ली इन लाईफ. ठीक आहे. त्यामुळे सध्या जिथं वातावरण चांगलं आहे तिथं शक्यतो ॲलर्जीचा प्रादुर्भाव कमी असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ॲटो इम्युनिटी. आता ॲटो इम्युनिटी म्हणजे काय बघा. ॲटो मीन्स सेल्फ, इम्युनिटी म्हणजे आपली रोगप्रतिकारक क्षमता. ठीक आहे. ज्यावेळी आपणच आपला घात करतो आहे, बरोबर आहे, त्याला आपण म्हणतो आहे आत्महत्या. बरोबर आहे. म्हणजे दुसरं तुम्हाला कोणीही मारत नाही, आपणच आपला घात करून घेतो आहे, आपणच सुसाईड करतो आहे. ठीक आहे. तसं आपल्या बॉडीमधल्या ज्या काही सेल्स आहेत ह्या सेल्स आपल्याच इम्युनिटीच्या अगेन्स्ट काय करतात, काम करतात. बघा मी काय म्हणतो आहे, ह्या डिसीजना आम्ही म्हणतो आहे ॲटो इम्युन्यू डिसीजेस. रिमॉइड आर्थरायटिस यातला एक प्रकार आहे, डायबिटीस टाईप 2 हा त्यातला एक प्रकार आहे. ठीक आहे. द मेमरी बेस्ड ॲक्वायर्ड इम्युनिटी इव्हॉल्ड इन हायर व्हर्टिब्रेट्स बेस्ड ऑन द ॲबिलिटी टू डिफरन्शिएट फॉरेन ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो आहे की सेल्फ आणि नॉन सेल्फ ह्यातच त्या फरक त्या इम्युन सिस्टीमला कळत नाही. आणि ह्या इम्युन सिस्टीममधल्या ज्या सेल्स आहेत ह्या काय करतात, हेल्दी सेल्सना किल करून टाकतात, मारून टाकतात. आणि त्यामुळं आपली इम्युन सिस्टीम काय होते, वीक व्हायला लागते. जॉईंट पेन्स जाणवू लागतात किंवा त्याच्यामध्ये भरपूर काय आहेत, प्रकार आहेत. While we still do not understand the basis of these, two corollaries of these ability to have to be understood. One, higher vertebrate can distinguish foreign molecules as well as foreign organism. जे हायर वर्टिब्रेट्स आहेत ह्यांना कळतं की फॉरेन अँटीजन कोण आहे, फॉरेनर कोण आहे, सेल्फ नॉन सेल्फ हे त्यांना समजतं. सो मोस्ट ऑफ द एक्सपेरिमेंटल इम्युनॉलॉजी डील्स विथ दिस अस्पेक्ट. समटाईम्स ड्यू टू जेनेटिक अँड अदर अननोन रिझन. आता हा जो प्रकार आहे हा काहींच्या बाबतीत अनुवंशिक आहे, काहींच्या बाबतीत तो अचानक, जरी फॅमिली हिस्ट्री किंवा कंजेनेटल हा प्रकार त्यांच्यामध्ये पाहायला मिळत नाही की त्यांच्यामध्ये अचानकच त्यातल्या ज्या सेल्स आहेत ह्या हेल्दी सेल्सना मारायला सुरुवात करतात. ठीक आहे. म्हणजे अननोन रिझन्स आहेत, काही रिझन आहेत, काही अनुवंशिक आहेत, पण काही अनानुवंशिकसुद्धा काय आहेत त्यातले रिझन्स आहेत. समटाईम्स ड्यू टू द जेनेटिक अँड अदर अननोन रिझन्स द बॉडी अटॅक सेल्फ सेल. आपल्याच बॉडीवरती काय करते, आपल्याच ह्याच्यामधली ते सेलवरती अटॅक करते. दिस रिझल्ट्स इन डॅमेज टू body and is called autoimmune diseases. Rheumatoid arthritis, which affect many people in our society, is an autoimmune disease. त्याच्यामध्ये जो autoimmune disease आहे हा autoimmune disease त्यातलं एक एक्झाम्पल आहे रिमॅटॉइड आर्थरायटिस. आता रिमॅटॉइड आर्थरायटिस जो आहे हा हात आणि पाय जे जॉईंट्स आहेत ह्या जॉईंट्सवरती ते इन्फेक्शन करतं, त्याच्यावर अटॅक करतो आणि खूप सिव्हिअर पेन तिथून काय करतात आपल्याला जाणवतात. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चर आपल्याला काय बघायचं आहे, तर नेक्स्ट लेक्चर आपल्याला बघायचं आहे इम्युन सिस्टीम इन दी बॉडी. ठीक आहे. आता लिम्फोइड ऑर्गन सिस्टीम आहेत. आपल्याला माहिती आहे की आपल्या हार्टच्यावरती एक थायमस नावाची ग्लँड आहे की जे थायमोसिन नावाचं हार्मोन तयार करतं, की जिथं टी लिम्फोसाइट्स तयार होतात. आपल्याला टॉन्सिल्स आहेत, आपल्या बॉडीमध्ये लिम्फॉइड ऑर्गन आहेत, त्यालाच आपण म्हणतो आहे लिम्फ नोड. ह्या लिम्फ नोडमध्ये लिम्फ असतं, हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. पुन्हा एड्स, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम, एड्स आपल्याला बघायचा आहे. तो का होतो, कुठल्या व्हायरसमुळे होतो, त्याचं जेनेटिक मटेरियल काय आहे, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय
स्ट्रक्चरल चेंजेस केलेले आहेत, त्याचे सिम्पटम्स काय आहे, त्याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे, त्याच्यावरती वॅक्सिन आलं आहे का की अजून आलेलं नाही आहे. आणि नंतर लास्ट बघायचं आपल्याला कॅन्सरचे टाईप, कॅन्सर का होतो, कॅन्सर स्टडी करणारं जे सायन्स आहे त्याला आम्ही ऑन्कोलॉजी असं म्हणतो. त्याच्याविषयी आपण काय करणार आहोत, डीपमध्ये माहिती घेणार आहोत.